नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी शेतामध्ये आलो आहे आणि ही ज्वारीची 10 दाटं जी आहेत तर ती घेऊन आलो आहे मी, कारण आज पौर्णिमा आहे. आकडी पौर्णिमा म्हणतो आपण खेडेगावामध्ये त्याला. आणि मायरानी पूजाची आहे, म्हणजे आज शेतामध्ये जे उभं असलेलं पीक आहे तर त्याची पण पूजा केली जाते. शिवाय हे बी जे काही दाटं मी 10 आणलेली आहेत तर ह्यातली 5 दाटं जी आहेत तर ती मारुतीच्या मंदिराजवळ त्या दरवाजामध्ये ठेवायची आणि 5 जे आहे ते आपल्या घरच्या दरवाजाला ठेवायचे आणि मग त्याची पूजा करायची. कारण हे अशा पद्धतीचं पीक जे आहे तर ते परमेश्वराच्या आशीर्वादानं बहरलेलं आहे, याचं एक आपण समाधान व्यक्त करायचं देवाचं. म्हणजे आपल्याला परमेश्वराने आपल्यावर जी कृपा केलेली आहे त्याच्याबद्दल त्या देवाप्रती आपण एक भावना व्यक्त करायची अशा पद्धतीनं त्यांना हे पीक वाहून. तर अशी या पद्धतीचा सण आजचा आहे. आणि शिवाय ह्याची पूजा झाल्यानंतर वगैरे पुन्हा अक्कलकोटला पण जाऊन यायचं आहे. शक्यतो आज बघूयात आबाला फोन करून, आबा जर आले तर आबाला घेऊन मी अक्कलकोटला जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या वाटत असेल शेतीतली बघा वाटत. जेवण चाललं का जेवण आता कुठं करतात मला नाही माहिती. हो सर. आज मायरानीचा सण असल्यामुळे पुरणपोळीचा बेत घरी करण्यात आलेला आहे. पुरणपोळी, भात, कटाची आमटी, त्यानंतर गुळवणी, दूध आणि पापडी. भजे फक्त नाही बनवले आज,